नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आरोग्य विभागाची जी काही सिरीज केली आहे चालू, त्यातली हा तिसरा टॉपिक आहे आपला मानी आरोग्यशास्त्र. यामध्ये सर्वच महत्त्वाचे प्रश्न आपण यातून घेतलेले आहेत आणि हे सर्वच प्रश्न परीक्षेला 100% येतील मित्रांनो. यातूनच प्रश्न परीक्षेला तुम्हाला पाहावयास मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ न लावता आपण लगेच सुरू करूया आपल्या टॉपिकला. या अगोदर आपण जीवाणूजन्य रोग पाहिले, आता आपण विषाणूजन्य रोग पाहणार आहोत. तर विषाणूजन्य रोगाची जी स्ट्रिक आहे आपली ती आहे साखरेची पोळी आहे. तर त्यामध्ये सा म्हणजे सार्स रोग, क म्हणजे कर्करोग, रे म्हणजे रेबीज, ची म्हणजे चिकनगुनिया, पो म्हणजे पोलिओ, ही म्हणजे हिपॅटायटिस आणि ए म्हणजे एड्स आणि स्वा म्हणजे स्वाईन फ्ल्यू. तर ह्या रोगाविषयी आपण माहिती पाहणार. याच्या अगोदरचे जीवाणूजन्य रोग आहेत ते आपण पाहिले. तर चला सुरुवात करूया विषाणूजन्य आपल्या रोगाला. विषाणूजन्य रोग यामध्ये जी स्ट्रिक जर पाहिली आपण तर साखरेची पोही. आता तुम्हाला हे कधीच विसरणार नाही मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहणार आहे. साखरेची पोही म्हणले ते विषाणूजन्य रोग. रे म्हणजे काय, आता याच्या अगोदर आपण पाहिला सा म्हणजे स्वाईन फ्ल्यू पाहिलेले आहे आपण. याच्या अगोदर काय स्वाईन फ्ल्यू पाहिलेले आहे. आता स्वा म्हणजे काय होतं आपला सा म्हणजे सार्स होते. पहिला जे सा आहे साखरेची पोळी, त्यामधला जे पहिला जो सा आहे ना, पहिला जो सा आहे हा साचा होतं. सा म्हणजे सार्स रोग होते. हा क म्हणजे कर्करोग होते. रे म्हणजे रेबीज होते. ची म्हणजे चिकनगुनिया, पो म्हणजे पोलिओ, ही म्हणजे हिपॅटायटिस, ए म्हणजे एड्स आणि स्वा म्हणजे स्वाईन फ्ल्यू. अशा प्रकारे आपल्याला ही स्ट्रिक लक्षात ठेवायची. या स्ट्रिकनं जर तुम्ही लक्षात ठेवलं तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील. विषाणूजन्य रोग म्हणले की साखरेची पोही यसवा. विषाणूजन्य रोग म्हणले काय, साखरेची पोही यसवा, अशी आपली स्ट्रिक असणार आहे, लक्षात ठेवा. तर चला आपण या ठिकाणी पाहूयात. आता साखरेची पोळीचे मधलं आता सा म्हणजे काय होता आपला सार्स. पहिला आहे आपला सा म्हणजे सार्स विषाणूजन्य रोग आहे. आणि सार्स हा रोग कशामुळे होतो, तर सार्स हा रोग हा कोरोना नावाच्या विषाणूमुळे होतो आणि हा फुफ्फुसाला प्रभावी करतो. म्हणजे सार्स जे विषाणू आहेत कोरोनाचे ते आपल्या फुफ्फुसामध्ये जातात, आपल्या फुफ्फुसावर अटॅक करतात. आणि हा रोग एप्रिल 2003 मध्ये जगामध्ये यांनी थैमान घातलेलं आहे. कुठल्या सार्स या रोगानं जगामध्ये थैमान घातलेलं आहे, लक्षात ठेवा, 2003 मध्ये. आता या सार्स रोगात जर लक्षणे पाहिले तर सार्स रोगामध्ये 38 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान होते. मानवी शरीराचं सर्वसाधारण तापमान किती असते, 37 डिग्री सेल्सिअस असते. किती, 37 डिग्री सेल्सिअस असते. मध्ये सार्स रोग जर झाला तर आपल्याला 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान जाते. आता मानवी रोगाचे जे तापमान आहे ते 3 मापकामध्ये मापलं जाते. अंश सेल्सिअसमध्ये जर मापायचं तर मानवी शरीराचं सर्वसाधारण तापमान हे 37 डिग्री सेल्सिअस असते. आणि फॅरेनहाईटमध्ये जर मापलं ते 98.4 फॅरेनहाईट. किती, 98.4 फॅरेनहाईट एवढं हे माणसाचं तापमान असतं. किती, 98.4 एवढं फॅरेनहाईट असते. आणि जर आपण ते कालमीमध्ये जर मापलं तर ते आहे 310 कॅलमी एवढं हे असते. म्हणजे 3 टप्प्यामध्ये मानवाचं जे वेगवेगळे जे मापे असतात त्यामध्ये मापलं जाणारं माणसाचं तापमान आहे, लक्षात ठेवा. आता यामध्ये काय होतं, तीव्र डोकेदुखीसुद्धा होऊ शकते. या सार्स रोगामध्ये काय होते, तीव्र डोकेदुखी होते आणि कोरडा खोकला येतो. हा संसर्गजन्य रोग आहे, म्हणजे एकाकडून दुसऱ्याला हा रोग होत असतो. सार्स रोग हा एकाकडून दुसऱ्याला होतो. सार्स रोगाविषयी तुम्हाला 2-3 गोष्टी लक्षात ठेवाय. सार्स रोग हा फुफ्फुसावर अटॅक करतो. सार्स रोग हा कोरोना विषाणूमुळे होतो. आणि सार्स रोग हा संसर्गजन्य रोग आहे. हे जे 3-4 मुद्दे आहेत हे लक्षात ठेवा. आता नंतरचं पहा, क म्हणजे काय, कर्करोग. त्यालाच कॅन्सर असे सुद्धा म्हणतात. पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे हा रोग होतो. पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो, तर पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कर्करोग होतो. कर्करोग म्हणजे काय, कॅन्सर हा रोग होतो. कशा, पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे. कर्करोगाच्या गाठी दुर्दम्य असतात. कर्करोगाच्या गाठी कशा असतात, म्हणजे त्या गाठीचा एक समूह बनतो. कर्करोग ज्यावेळेस होतो, ज्या भागाला कर्करोग झाला त्याची एक समूह तयार होतो आणि तो समूह गाठीसारखा होऊन त्यामध्ये वेदनासुद्धा, काही वेदना वगैरे काहीच होत नाही. त्यामध्ये काय, म्हणजे ते असंवेदनशील अशा ज्या गाठी तयार होतात त्यापासून कर्करोग होऊ शकतो. आणि दुर्दम्य अर्बुद असे सुद्धा त्याला म्हणतात. ज्या गाठी येतात त्याला काय म्हणतात, दुर्दम्य अर्बुद असे म्हणतात. आता कर्करोग नेमका होतो कशाला, तर कर्करोग फुफ्फुसाला होतो. फुफ्फुसाला होतो, तोंडाला होतो, जिभेला सुद्धा कर्करोग होतो, जठराला होतो, स्तनाला होतो आणि गर्भाशय आणि रक्त याला सुद्धा कर्करोग होऊ शकतो. पहा, कर्करोग कशाला होतो, फुफ्फुसाला सुद्धा कर्करोग होतो, तोंडाला सुद्धा होतो, जिभेला सुद्धा होऊ शकतो. जठर, स्तन, गर्भाशय आणि रक्त याला सुद्धा कर्करोग होऊ शकतो. आता
तोंडाचा कर्करोग कशामुळे होतो? तर तोंडाचा कर्करोग हा विशेषतः तंबाखूमुळे होतो. तंबाखू, सिगारेट यामुळे तोंडाचा कर्करोग होतो. लक्षात ठेवा. कशामुळे? तंबाखू आणि सिगारेट यामुळे तोंडाचा कर्करोग होऊ शकतो. तर तंबाखूमध्ये कुठलं घटक असते? तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा विषारी द्रव्य असते. कुठला विषारी द्रव्य असते? कुठला? निकोटीन नावाचा. तुम्हाला प्रश्न असा विचारला आहे, तंबाखूमध्ये कुठलं विषारी द्रव्य असते? तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा हा जो घटक असतो हा विषारी असतो. लक्षात ठेवा. आता कर्करोग होण्याची कारणे अणुस्फोट जर झाला त्यापासून सुद्धा कर्करोग होतो. अल्ट्राव्हायलेट किरणामध्ये सुद्धा होतो आणि क्ष किरणामुळे सुद्धा होतो. आता अल्ट्राव्हायलेट किरण म्हणजे काय असतं? तर अल्ट्राव्हायलेट किरण म्हणजे जे की सूर्यापासून जे काही उष्णता येत असते, सूर्यापासून जे काही उष्णता आहे त्याचे जे काही तापमान आहे ते अल्ट्राव्हायलेट जे किरण ते काय रोखून धरत असतं? तर हवेमधला जो ओझोन स्तर असतो हा सूर्यापासून येणारे अल्ट्राव्हायलेट किरण हा रोखून धरत असतो. लक्षात ठेवा. आणि ते अल्ट्राव्हायलेट किरण डायरेक्ट जर पृथ्वीवर जर आले तर त्यामुळे काय होतो? कर्करोग होऊ शकतो. आणि क्ष किरणामुळे सुद्धा कर्करोग होऊ शकतो. आपण जे एक्सरे वगैरे काढतो हे जर हमेशा आपल्या शरीरावर जर क्ष किरण पडत राहिले तर आपल्या ज्या भागावर क्ष किरण पडले त्याला कर्करोग होऊ शकतो. लक्षात ठेवा. त्यामुळे एक्सरे सुद्धा जास्त काढणं हे धोकादायक असू शकतं. लक्षात ठेवा. आता यावर उपचार आणि नियंत्रण काय केले जातं? येळसर उपचार केला जातो. केमोथेरपी, कर्करोगावर उपचार केला जातो. केमोथेरपी आणि रेडिओथेरपी ही कर्करोगावर केली जाते. कुठली? केमोथेरपी आणि रेडिओथेरपी ही कर्करोगावर केली जाते. आणि कर्करोग हा 100% केंद्र पुरस्कृत असणारा रोग आहे. म्हणजे ज्या व्यक्तीला कर्करोग होतो त्या व्यक्ती 100% हा केंद्र सरकार त्यावर खर्च करत असतं. लक्षात ठेवा. आता काही ज्या योजना आहेत त्यामध्ये ज्या योजना असतात त्याचा पूर्ण खर्च हा सरकार देत असतं, केंद्र सरकार देत असतं. लक्षात ठेवा. पुढचा आजार आहे आपला विषाणूजन्य आजारापैकी आपला आता सा म्हणजे सार्स झाला, क म्हणजे कर्करोग झाला. आता रे म्हणजे काय? रेबीज. पहिलं सा म्हणजे सार्स, क म्हणजे कर्करोग, रे म्हणजे रेबीज. तर रेबीज हा रोग कशामुळे होतो? तर रेबीज हा रोग कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो. कुठला रोग होतो? कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो. आणि त्याच्या विषाणूचं नाव काय? तर रॅब्डो व्हायरस असं आहे रेबीज या विषाणूचं नाव आहे. यामध्ये नेमकं होतं काय? तर रोग्याला त्यामध्ये ताप येते, दातखिळ्या बसतात, ताप येते आणि दातखिळ्या बसत असतात. लक्षात ठेवा. आणि रोग्याला पाण्याची भीती वाटत असते. ज्या व्यक्तीला रेबीज होतो त्याच्या दातखिळ्या बसतात. आता ताप तर ही सर्वच रोगामध्ये येत असते, म्हणजे ताप ही कॉमन आहे कारण की ताप ही सर्वच रोगामध्ये येत असते. लक्षात ठेवा. म्हणजे याच्यामध्ये काय होतं? दातखिळ्या बसतात आणि रोग्याला पाण्याची भीती वाटते. तर ही जी रेबीज झाल्याच्या नंतर जी लस दिली जाते, म्हणजे रेबीजवर सध्या कुठल्याही प्रकारचे उपचार उपलब्ध नाहीत, परंतु जी लस दिली जाते त्यावर ते होतो. तर रेबीज म्हणजे काय? त्यावर कुठली लस दिली जाते? तर रेबीज याच्यावर जी लस दिली जाते त्याला लुईक पाश्चर यांनी लसीचा शोध लावला. त्यावर कुठली रेबीज लस दिली जाते. त्या जे लसीचं नाव आहे त्या लसीचं नाव सुद्धा रेबीज आहे. आणि ती लस कोण शोधली? तर लुईक पाश्चर या शास्त्रज्ञाने शोधली. लक्षात ठेवा. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. रेबीज या रोगावर लस कोणी शोधली? तर लुईक पाश्चर या शास्त्रज्ञाने रेबीजवर लस शोधलेली आहे. लक्षात ठेवा. आणि रेबीज या रोगाला हायड्रोफोबिया असे सुद्धा म्हणतात. रेबीज रोगाला काय म्हणतात? हायड्रोफोबिया असे म्हणतात. आता रेबीज रोगाविषयी 2-3 मुद्दे लक्षात ठेवा. रेबीज हा पाळीव प्राणी म्हणजे कुत्रा, मांजर चावल्यामुळे होऊ शकतो. लक्षात ठेवा. त्याचं नाव आहे रॅब्डो व्हायरस असे सुद्धा म्हणतात. आणि महत्त्वाचे म्हणजे रेबीज तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल, खालीलपैकी कुठल्या आजारामध्ये रोग्याला पाण्याची भीती वाटते? तर रेबीज या रोगामध्ये रोग्याला पाण्याची भीती वाटत असते. आणि रेबीज या रोगाचा शोध कोणाला? लुईक पाश्चर याने रेबीज या रोगावर लस शोधून काढलेली आहे. हे 2-3 मुद्दे तुम्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. लक्षात ठेवा. आता सा म्हणजे सार्स झाला, क म्हणजे कर्करोग झाला, रे म्हणजे रेबीज झाला. आता आपल्याला पाहायचं ची म्हणजे चिकनगुनिया. ची म्हणजे काय? चिकनगुनिया. आता पहा, या ठिकाणी आपण चिकनगुनियाविषयी माहिती पाहणार आहोत. तर चिकनगुनिया कशामुळे होतो? तर चिकनगुनिया एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. कशामुळे होतो चिकनगुनिया हा एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की चिकनगुनिया कुठल्या डासामुळे होतो? चिकनगुनिया एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. कुठल्या? एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे होतो. लक्षात ठेवा. आणि हिवताप कशामुळे होतो? तर हिवताप हा प्लाझ्मोडियम व्हायव्हॉक्स ही जी नावाची जे अनॉफिलिस नावाची जी मादी असती, डास मादी, तिच्यापासून हा आपल्याला हिवताप होतो. चिकनगुनिया एडिस इजिप्तीपासून होतो. तर हिवताप हा अनॉफिलिस डासाची मादी चावल्यामुळे हिवताप हा रोग होतो. हिवताप म्हणजेच काय? मलेरिया हा रोग होत असतो. तर चिकनगुनिया कशामुळे होतो? चिकनगुनिया एडिस इजिप्ती या डासामुळे होत असतो. यामध्ये ताप येणे, स्नायू आखडतात आणि आपल्या स्नायूचे जे काही सांधे असतात ते पूर्ण आपले म्हणजे त्यावर खूप वेदना होत असतात. त्यामुळे आपल्याला उठणं, बसणं, चालणं हे आपल्याला यामध्ये या आजार झाल्याच्या नंतर आपल्याला ते होऊ शकत नाही. म्हणजे यामध्ये जे काय हाडाचे आपले सांधे असतात ते पूर्णपणे कमकुवत होत असतात. त्यामध्ये हे विषाणू गेल्याच्या नंतर त्यावर त्याचा परिणाम होत असतो. लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला उठणं, चालणं आणि खूप थकवा येत असतो या आजारामध्ये.
पुढचा आहे आपला पोलिओ. पोलिओ हा सुद्धा विषाणूजन्य रोग आहे. तर पोलिओची विशेषता अशी की पोलिओ हा रोग फक्त लहान मुलांनाच होतो. 5 वर्षाच्या खालील जे मुलं असतात त्यांनाच हा पोलिओ हा रोग होत असतो. आणि पोलिओ रोग म्हणजे फक्त मानवामध्येच आढळणारा विषाणू आहे. तर तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल, खालीलपैकी कुठल्या आजाराचा विषाणू हा फक्त मानवामध्येच आढळतो? तर पोलिओ या रोगाचा जो विषाणू असेल फक्त तो मानवामध्येच आढळतो आणि तोही लहान मुलामध्येच आढळतो. आणि ज्या मुलाला पोलिओ होतो त्याचे हातपाय कायमस्वरूपी अपंग होत असतात. लक्षात ठेवा, हातपाय कायमस्वरूपी अपंग होतात. आणि पोलिओ रोगाचा प्रसार हा पाण्याद्वारे व ज्या व्यक्तीला पोलिओ झाला त्याच्या विष्ठेद्वारे पसरत असतो. विष्ठे म्हणजे काय, आपली टॉयलेट, त्याद्वारे तो पसरत असतो. म्हणजे पोलिओचे जो विषाणू असतात ते विष्ठेद्वारे सर्वात जास्त बाहेर पडत असतात. लक्षात ठेवा. पोलिओ रोगाचा प्रसार हा तोंडाद्वारे होत असतो. कशाद्वारे? तोंडाद्वारे हा रोगाचा प्रसार होत असतो. आणि याचा मुख्य परिणाम होतो तर चेतासंस्थेवर. लक्षात ठेवा, हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे मुद्दा की पोलिओ रोगाचा परिणाम कशावर होतो? तर चेतासंस्थेवर हा याचा परिणाम होत असतो. कशावर होतो? चेतासंस्थेवर परिणाम होत असतो. चेतासंस्था म्हणजे नर्व्हस सिस्टीमवर याचा परिणाम होत असतो. लक्षात ठेवा. आता जर पाहिलं याच्यावर जी लसीकरण जी मोहीम राबविली आहे, तरी 1994 पासून पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येते. कधी? 1994 पासून पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. कधी? 1994 पासून पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आणि हा अवयवास होणारा आजार आहे आणि कायमस्वरूपी यामध्ये अवयव अपंग होत असतात. तर WHO ने भारताला 27 मार्च 2014 मध्ये पोलिओ मुक्त म्हणून घोषणा केली. कधी? 27 मार्च, तारीख सुद्धा लक्षात ठेवा. 27 मार्च 2014 मध्ये जागतिक WHO म्हणजे काय, जागतिक आरोग्य संघटनेने भारत हा पोलिओ मुक्त असल्याचे घोषित केले. लक्षात ठेवा, 27 मार्च 2014 ही तारीख लक्षात ठेवा. आता या ठिकाणी WHO चा उल्लेख आला आहे, तर WHO विषयी आपण थोडी माहिती घेऊ. WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. आणि याचं मुख्यालय कुठे? तर याचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी. WHO मुख्यालय कुठे? जिनिव्हा या ठिकाणी. हा पण प्रश्न बऱ्याच वेळेस आलेला आहे की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे काय, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी. कुठे? जिनिव्हा. जिनिव्हा ही स्वित्झर्लंड या देशाची राजधानी आहे. कुठले आहे? जिनिव्हा ही स्वित्झर्लंड या देशाची राजधानी आहे आणि त्यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेची कधी कधी आपल्याला स्थापना सुद्धा विचारली जाते की जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कधी झाली? तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली, पहा, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली 7 एप्रिल 1948. 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली आहे. म्हणून जगामध्ये 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. कुठला दिवस? तर 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. कशामुळे? तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना ही 7 एप्रिल 1948 मध्ये करण्यात आली, त्यामुळे 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. हे 2-3 मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. पोलिओ रोगाचा विषाणू केवळ मानवामध्येच आढळतो आणि पोलिओ हा रोग 5 वर्षाखालील मुलांनाच होत असतो. आणि पोलिओ लसीकरण मोहीम ही भारतामध्ये 1994 पासून राबविण्यात आली. प्रश्न असा पण विचारला जाईल की पोलिओची लसीकरण जी मोहीम राबविली त्यासाठी ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर पोलिओ लसीकरणाचे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान हे या ॲम्बेसिडर आहेत. ॲम्बेसिडर म्हणजे ज्याची जे प्रचार करत असतात त्याला ॲम्बेसिडर असे म्हणतात. लक्षात ठेवा. काय म्हणजे? सा म्हणजे सार्स झाला या ठिकाणी, पहा आपली स्ट्रिक काय, साखरेची पोळी, म्हणजे सा म्हणजे सार्स झाला, क म्हणजे कर्करोग झाला, रे म्हणजे रेबीज झाला, ची म्हणजे चिकनगुनिया झाला, पो म्हणजे पोलिओ झाला. आता आपण पाहणार आहोत ही म्हणजे हिपॅटायटिस. ही म्हणजे काय? हिपॅटायटिस. लक्षात ठेवा. आता आपण पाहणार आहोत हिपॅटायटिस. आता हिपॅटायटिस जर विषयी माहिती जर पाहिली तर हिपॅटायटिस हा 4 प्रकारच्या विषाणूमुळे होतो. हिपॅटायटिस कशामुळे होतो? हिपॅटायटिस हा 4 प्रकारच्या विषाणूमुळे होतो आणि हिपॅटायटिस हा यकृताचा आजार आहे. लक्षात ठेवा. हिपॅटायटिस हा मोठ्या आतड्यांना होणारा आजार आहे. लक्षात ठेवा. चला आपण पाहूयात आता हिपॅटायटिसचे एकूण 4 विषाणू जे आहेत ते पहा. विषाणू कुठले आहेत? पहिला विषाणू HAV म्हणजे हिप ए विषाणू. दुसरा विषाणू आपला HBV म्हणजे त्याचे 4 प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे विषाणू आहेत. त्याच्यात HBV, हिपॅटायटिस बी विषाणू आणि NAV म्हणजे नॉन ए विषाणू आणि NBV म्हणजे नॉन बी विषाणू असे हे 4 प्रकार पडतात. तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की हिपॅटायटिस बीचे विषाणू एकूण किती आहेत? तर हिपॅटायटिसचे एकूण विषाणू किती आहेत? 4 आहेत. 4 प्रकारच्या विषाणूपासून हिपॅटायटिस हा रोग होत असतो आणि हिपॅटायटिस हा मानवी शरीराच्या यकृतीय अवयवास होत असतो. कशाला होतो? यकृतीय अवयवास होत असतो आणि हा तीव्र संक्रमक रोग आहे. लक्षात ठेवा.
आता HBVवर हेपॅटायटिस बीवर कुठल्याही प्रकारची लस उपलब्ध नाही, परंतु यावर कुठलं बी लसीकरण जे बी कॉम्प्लेक्स जी लस असते त्यावर लसीकरण केलं जात असतं. लक्षात ठेवा त्यामध्ये सी आणि ईवर कुठल्याही प्रकारचे उपचार उपलब्ध नाहीत. लक्षात ठेवा त्यावर केवळ लसीकरणाद्वारे त्यावर बरा होऊ शकतो. लक्षात ठेवा. सा म्हणजे सार झाला, क म्हणजे कर्करोग झाला, रे म्हणजे रेबीज झाला, ची म्हणजे चिकुनगुनिया झाला, पो म्हणजे पोलिओ झाला, हे म्हणजे हिपॅटायटिस झाला आणि ए म्हणजे एडस. आता या ठिकाणी पाहणार आहोत ए म्हणजे एडस महत्त्वाचा आहे. एडस हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग आहे. एडस कसा लैंगिकरित्या पारेषित होणार आहे. लैंगिकरित्या म्हणजे की म्हणजे हा रक्ताद्वारे प्रसारित होतो. म्हणजे ज्या रोग्याला एडस झालेले आहे त्याचं रक्त जर इतर निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये जर त्याचा प्रवेश झाला तर हा रोग होऊ शकतो. म्हणजे एखादी जर जखम झाली असेल आणि त्या एडस व्यक्तीला जे एखादी जखम झाली त्याचं रक्त एखाद्या ठिकाणी पडलं आणि ते दुसऱ्या व्यक्तीच्या जखमेवर जर पडलं त्या व्यक्तीला सुद्धा एडस होतो. आणि संक्रमत जी सुई असते जे इंजेक्शन डॉक्टर देतात ते जर एडस व्यक्तीला दिलं आणि तेच इंजेक्शन दुसऱ्या निरोगी व्यक्तीला जर दिलं तर तरीसुद्धा एडस होऊ शकतो. आपली जे दाढी आहे दाढी करण्याच्या ब्लेडनं सुद्धा एडस होऊ शकतो. म्हणजे लैंगिकरित्या पारेषित होणारा हा रोग आहे. लक्षात ठेवा. आता एडसचा विषाणूचा शोध कोण लावला तर एडस विषाणूचा शोध लावला मॉन्टेनियर व डॉक्टर ग्लो यांनी या एडस विषाणूचा शोध लावला. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मुद्दा आहे. एडस या रोगाचा शोध कोणी लावला तर मॉन्टेनियर आणि डॉक्टर ग्लो यांनी दोघांनी या एडस रोगाचा विषाणूचा शोध लावला. तर एडसचे विषाणू एडस म्हणजेच काय एडस म्हणजे अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. एडस म्हणजे काय अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. त्याचा लॉंग फॉर्म सुद्धा कधी विचारला जातो. एडस या रोगाचा लॉंग फॉर्म काय तर अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे काय अनेक रोगाचा समूह म्हणजे सिंड्रोम. आता एडस रोगामध्ये होते काय तर एडस रोगामध्ये आपल्या एडस रोगाचे जे विषाणू असतात ते आपल्या पांढऱ्या पेशीवर हल्ला करतात. कशावर पांढऱ्या पेशीमधल्या T4 पांढऱ्या पेशीमधल्या जे T4 नावाच्या ज्या पेशी असतात त्यावर ते त्याचे जे विषाणू आहेत ते हल्ला करतात आणि पांढऱ्या पेशीचं प्रमाण कमी होतं. पांढऱ्या पेशीचं महत्त्वाचं प्रमाण म्हणजे काय तर पांढऱ्या पेशी आपल्या शरीरामध्ये महत्त्वाची भूमिका काय बजावतात तर पांढऱ्या पेशी आपल्या शरीरामध्ये इतर जे काही प्रकारचे रोग होतात त्यावर ते हल्ला करतात. परंतु या पांढऱ्या पेशीचं प्रमाण या एडसमध्ये कमी होत असतं. कमी झाल्यामुळे ह्या पेशी कमकुवत होतात आणि त्या इतर रोगावरती हल्ला करत नाहीत. म्हणजे आपलं शरीर यावर कमकुवत होत असतं. पांढऱ्या पेशी ज्या सैनिकी पेशी असतात याच्यावर हल्ला करत असल्यामुळे आपलं शरीर हे इतर रोगाला बळी पडत असतं. म्हणजे ज्या व्यक्तीला एडस होतो त्याला नागिन क्षय अशा प्रकारचे रोग होत असतात. म्हणजे ज्या व्यक्तीला एडस झाला त्याचे शरीर कमकुवत होतं त्यामुळे त्याला दुसरे सुद्धा बुरशीजन्य सुद्धा रोग होऊ शकतात. लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एडस हा रोग कशामुळे तर एडस हा रोग विषाणूमुळे होतो त्यावर. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो एडसचे जो विषाणू असते ते आपल्या पांढऱ्या पेशीवर हल्ला करत असतात. आता तुम्हाला एडसचं सुद्धा लॉंग फॉर्म विचारला जातो की अक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम आणि त्याचा जो विषाणू आहे HIV विषाणू कुठला आहे त्याचा HIV म्हणजे ह्युमन इम्युनो व्हायरस. त्याचा लॉंग फॉर्म काय HIVचा ह्युमन इम्युनो व्हायरस असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. आणि एडसचा पहिला रुग्ण कधी आढळला तर एडसचा पहिला रुग्ण जगामध्ये 1948 मध्ये अमेरिका या देशामध्ये आढळला. कधी 1981 मध्ये अमेरिका देशामध्ये एडसचा पहिला रुग्ण आढळला. त्याचं नाव काय होतं तर त्याचं नाव होतं रॉक हाडसन. महत्त्वाचा मुद्दा आहे. बऱ्याच वेळेस परीक्षेला विचारलेला मुद्दा आहे की त्याचं नाव काय होतं रॉक हाडसन. आणि हा विशेष म्हणजे हा हिरो होता. हिरो म्हणजे हा अभिनेता होता. लक्षात ठेवा हा एक अभिनेता होता. रॉक हाडसन हा अमेरिकन अभिनेता आहे आणि त्याला सर्वप्रथम 1981 मध्ये एडस हा रोग झाला होता. लक्षात ठेवा. तर भारतामध्ये एडसचा पहिली केस कधी आढळली तर 1986 मध्ये चेन्नई या ठिकाणी भारतामध्ये एडसची पहिला रुग्ण आढळला. कधी 1986 मध्ये भारतामध्ये चेन्नई म्हणजे मद्रास म्हणजे तामिळनाडू या ठिकाणी पहिला रुग्ण आढळला होता. लक्षात ठेवा. चेन्नई या ठिकाणी पहिला रुग्ण 1986 मध्ये भारतामध्ये आढळला होता. आता एडसची जी संशोधन संस्था आहे ती भोसरी या ठिकाणी. एडस संशोधन संस्था कुठे तर एडस संशोधन संस्था संशोधन म्हणलं तर लक्षात ठेवा. संशोधन जर म्हणलं ती भोसरी पुणे या ठिकाणी. कुठे भोसरी पुणे या ठिकाणी. आणि एडस नियंत्रण लक्षात ठेवा. संशोधन आणि नियंत्रण यावर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात ठेवा. एडस संशोधन संस्था म्हणलं तर भोसरी पुणे या ठिकाणी तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. आणि एडस संशोधन म्हणलं की पुणे आणि एडस नियंत्रण म्हणलं की दिल्ली. म्हणजे ज्या ठिकाणी एडस या रोगावर संशोधन केलं जातं ती संस्था कुठे तर पुणे या ठिकाणी आहे. आणि ज्या ठिकाणाहून एडसचं नियंत्रण केलं जातं ती संस्था कुठे तर ती दिल्ली या ठिकाणी. एडस नियंत्रण संस्था म्हणलं की दिल्ली आणि एडस संशोधन संस्था म्हणलं की पुणे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं. आता एडस या रोगावर 2-3 चाचण्या केल्या जातात त्या लक्षात ठेवा. ELISA चाचणी केली जाते, वेस्टर्न ब्लॉट चाचणी केली जाते आणि PCR ह्या जे 3 चाचण्या एडस या रोगावर केल्या जातात. लक्षात ठेवा.
प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो की एलायझा ही चाचणी कोणत्या रोगावर केली जाते, तर एलायझा ही चाचणी येडसच्या रोगावर केली जाते. वेस्टर्न ब्लॉट आणि PCR ह्या 3 ज्या चाचण्या त्या कोणत्या रोगासाठी वापरल्या जातात, तर एलायझा, वेस्टर्न ब्लॉट आणि PCR ह्या चाचण्या येडस या रोगाच्या उपचारासाठी वापरल्या जातात. आणि एलायझा या चाचणीचा शोध कधी लागला, तर 1985 मध्ये. कधी? 1985 मध्ये एलायझा या चाचणीचा शोध लागला. लक्षात ठेवा, कधी? 1985 मध्ये एलायझा या चाचणीचा शोध लागलेला आहे. लक्षात ठेवा. आता महत्त्वाचे 2-3 जे मुद्दे आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर महत्त्वाचं म्हणजे डास चावल्यामुळे येडस होत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर HIV झाला असेल, म्हणजे येडस झाला असेल आणि त्याला जो डास चावला, तो डास जर दुसऱ्या निरोगी व्यक्तीला जर चावला तर त्यापासून येडस होत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे डास चावल्यामुळे येडस होत नाही. कारण की डासाचं महत्त्वाचं कार्य आहे, डास हा मानवाच्या शरीराचं रक्त शोषतो आणि तेच रक्त दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये सोडतो. परंतु येडसची विशेषता अशी आहे की डास चावल्यामुळे येडस होत नाही. लक्षात ठेवा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला येडस झाला असेल, त्याला जर डास चावला आणि तोच डास दुसऱ्या निरोगी व्यक्तीला जर जाऊन चावला तर त्यापासून येडस हा रोग होत नाही. लक्षात ठेवा, हे 2 मुद्दे आहेत ते या ठिकाणी. आणि येडस हा रोग 100% केंद्र पुरस्कृत असणारा रोग आहे. येडस रोग कसा आहे? 100% केंद्र पुरस्कृत असणारा रोग आहे. आता येडसचे आपण थोडे लक्षणे पाहणार आहोत. येडसच्या लक्षणामध्ये पहा, घाम येणे, ताप येणे आणि झपाट्याने वजन कमी होते. म्हणजे ज्या व्यक्तीला येडस होतो त्या व्यक्तीचं वजन हे एकाच महिन्यामध्ये जवळपास 10% वजन कमी होतं. किती? 10%. एका महिन्यामध्ये ज्या व्यक्तीला येडस होतो त्या व्यक्तीचं वजन हे एका महिन्यामध्ये 10% कमी होतं. किती? एकाच महिन्यामध्ये 10% कमी होत असतं. लक्षात ठेवा. आणि यामध्ये आता येडस झालेल्या व्यक्तीला त्याचं शरीर कमकुवत होतं. कमकुवत झाल्यामुळे त्याला इतर सुद्धा आजार जळू शकतात. जे कवकजन्य आजार आहेत ते म्हणजे क्षय आहे, नागिन आहे, म्हणजे इतर जे त्वचाजन्य जे रोग आहेत ते येडस व्यक्तीला होऊ शकतात. आणि येडसवर कुठल्याही प्रकारचं औषध उपलब्ध नाही. आतापर्यंत येडसवर कुठल्याही प्रकारचं औषध उपलब्ध नसून फक्त प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपल्याला त्यावर करायचे असतात. लक्षात ठेवा, म्हणजे येडसवर आता सध्या जगात कुठल्याही प्रकारचं औषध उपलब्ध नाही. म्हणजे ज्या व्यक्तीला येडस झाला तर जे काही औषध सध्या उपलब्ध आहेत ती औषधं म्हणजे येडसवर प्रभावी ठरत नाहीत. परंतु त्या रोग्याचं ज्या रोगाला येडस झालेला आहे, ज्या व्यक्तीला येडस झाले त्याचं आयुष्यमान ते वाढवू शकतात. लक्षात ठेवा, परंतु त्याला कायमस्वरूपी संरक्षण देऊ शकत नाही. आणि येडस या रोगाचं महत्त्वाचं विशेषता एक अशी की ज्या वेळेस येडसचा हा जो विषाणू आपल्या शरीरामध्ये जातो तर त्यावेळेस त्याचा आपल्या शरीरामध्ये विकास होण्यासाठी जवळपास 5 ते 8 वर्षाचा कालावधी लागतो. किती? 5 ते 8 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे लक्षात ठेवा, 5 ते 8 वर्षाचा कालावधी म्हणजे खूप काय मोठा कालावधी झाला. म्हणजे आपल्या शरीरामध्ये तो येडसचा विषाणू गेल्याच्या नंतर 5 ते 6 वर्षाच्या नंतर आपल्याला म्हणजे तो पूर्णपणे आपली स्वतःची वाढ करून घेतो. पूर्णपणे म्हणजे काय होतं, एखाद्या रोगाचं निदान जर लवकर झालं नाही तर तो आजार हा आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे आपल्या शरीराच्या पूर्ण पार्टमध्ये त्याचे विषाणू पसरलेले असतात. आणि ह्या येडसमध्ये सुद्धा असंच होतं की कारण की येडसचा हा 5 वर्ष याचा निदानच होत नाही. येडसचा एकदा विषाणू आपल्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर 5 ते 8 वर्षे त्याचे कुठल्याही प्रकारचे लक्षण दिसत नाहीत. म्हणजे त्याचा पूर्णपणे विकास झाल्याच्या नंतर आपल्याला पूर्णपणे त्याचे लक्षणे दिसायला सुरुवात होत असते. म्हणजे एखादा येडसचा जो विषाणू आपल्या शरीरामध्ये गेल्याच्या नंतर जवळपास 5 ते 8 वर्ष एवढ्या कालावधीमध्ये आपल्याला येडस झाल्या असं निदान होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, त्यामुळे हा येडस हा चुप्पा रोग म्हणून सुद्धा ओळखला जातो. लक्षात ठेवा. आता यामध्ये जर प्रतिबंधात्मक उपाय जर करायचे असतील तर आपल्याला निरोध वापरलं जातं. त्यावर दूषित इंजेक्शन असतात ते वापरणं आपल्याला टाळावं लागेल. किंवा येडस रुग्णाचे जे टॉवेल, टूथब्रश आहे हे आपल्याला वापरणं टाळावे लागेल. लक्षात ठेवा. आता 1992 पासून राष्ट्रीय एड्स निर्मूलन कार्यक्रम सुरू झाला. कधी? 1992 पासून राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरू झालेला आहे. लक्षात ठेवा. आणि हा 100% केंद्र पुरस्कृत असणारा कार्यक्रम आहे. आणि एड्स विषाणूचा आता आपण जर एड्स विषाणू जर पाहिलं तर शरीरातील TR, लक्षात ठेवा कशावर? शरीरातील TRNA वर हल्ला करत असतो. लक्षात ठेवा. कशावर? तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं T4 म्हणजे T4लाच काय म्हणतात? T4 म्हणजे TRNA म्हणजे आपल्या जे पांढऱ्या पेशी असतात त्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात. त्यावर T4 पांढऱ्या पेशी ज्या असतात त्यातल्या पांढऱ्या पेशीमधल्या ज्या T4 असतात त्यावर हा येडसचे विषाणू हल्ला करत असतात. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण येडसविषयी माहिती पाहिली. येडसविषयी 2-3 मुद्दे तुम्हाला 4-5 जे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवायचे आहे. येडस हा लैंगिकरित्या पारेषित होणारा रोग आहे. आणि येडस
एड्स हा 1981 मध्ये जगातला पहिला रुग्ण रॉक हडसन हा अमेरिका देशामध्ये आढळला आणि भारतामध्ये एड्सचा पहिला रुग्ण चेन्नई या ठिकाणी आढळला. लक्षात ठेवा, कधी 1986 मध्ये चेन्नई या ठिकाणी आढळला. आणि महत्त्वाचा मुद्दामध्ये एड्स संशोधन संस्था म्हणले की भोसरी पुणे या ठिकाणी आणि एड्स नियंत्रण संस्था दिल्ली या ठिकाणी. एड्सवर चाचण्यासुद्धा केल्या जाते. एलायझा चाचणी, वेस्टर्नच ब्लॉट चाचणी आणि PCR चाचण्या केल्या जातात. आणि एड्स रोग झाल्याच्या व्यक्तीला जवळपास 10% त्याचं एका महिन्याच्या आतमध्ये 10% वजन घटत असतं. किती? 10% वजन घटत असतं. आणि एड्स रोगाविषयी तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की एड्स हा लैंगिकरित्या पारशीत होणारा रोग असून जे काही दूषित सुया असतात, जे काही म्हणजे एखाद्या व्यक्ती आता रक्त देताना सुद्धा ज्या व्यक्तीचं रक्त घ्यायचं त्या व्यक्तीला जर एड्स झाला असेल आणि त्या व्यक्तीचं रक्त दुसऱ्या निरोगी व्यक्तीला जर दिलं तर त्या व्यक्तीला सुद्धा एड्स होऊ शकतो. म्हणजे रक्त देताना सुद्धा कुठल्या 2 चाचण्या घ्याव्या लागतात. तर रक्त घेत असताना त्यामधल्या हिमोग्लोबिन किती आहे हे सुद्धा पाहिलं जातं. आणि एक वेळेस रक्तदान केल्याच्या नंतर परत 3 महिने रक्तदान करता येत नाही. लक्षात ठेवा, परत 3 महिने रक्तदान करता येत नाही. आणि ज्या व्यक्तीचं रक्त घेतलं जातं, रक्तदान करते वेळेस व्यक्तीच्या शरीरातून 300 मिलीमीटर रक्त घेतलं जातं. किती? 300 मिलीमीटर रक्त घेतलं जातं. त्यापेक्षा जास्त रक्त घेतलं जात नाही. लक्षात ठेवा. आणि ज्या व्यक्तीला हिपॅटायटिस आणि एड्स हे यासारखे आजार आहेत त्या व्यक्तीचं रक्त घेतलं जात नाही. लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे आपण आता एड्सविषयी माहिती पाहिलेली आहे. कुठला आहे? स्वाईन फ्लू. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाईन फ्लूविषयी माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला मात्र विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.